रामकृष्ण हरी. मला एखाद्याने मेसेजमध्ये विचारलं होतं की ओल्या हळदीचं लोणचं पण दाखवा. तर मी आधी ओली हळद आणली, तिला जरा 1 तास पाण्यात ठेवली, सर्व तिची माती वरची निघू दिली, नंतर तिची साल काढून घेतली, मग तिला पूर्ण कोरडी होऊ दिली 3-4 तास. 3-4 तासानंतर तिचे बारीक बारीक तुकडे केले आणि तिला त्याच्यामध्ये परत मी 1 किलो हळदमध्ये 1 पाव हिरवी मिरची पण बारीक म्हणजे लांब लांब तुकडे करून टाकले, म्हणजे तिखटवाली नाही साधीवाली. आणि 2 लिंबूचा रस घेतला आणि आपल्याला चवीप्रमाणे मीठ घेतलं आणि ते सर्व ते हळद त्या मिरचीमध्ये लिंबूचा रस मीठ टाकून 2 दिवस मुरू दिलं चांगलं. आणि मुरल्यानंतर खाण्याचं तेल 2 दिवसानंतर खाण्याचं तेल गरम केलं, त्याला थोडं कोमट होऊ दिलं. तेल आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे तेल घ्यायचं, कोमट होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये जो मसाला मिळतो लोणच्याचा, बेडेकरचा म्हणा, तुम्हाला कुठलाही आवडला तो मसाला 1 पुडी आणून त्या कोमट तेलामध्ये टाकून चांगलं गार होऊ दिलं. आणि जे मी कापलेले हळद होती, बारीक तुकडे केलेली मिरची, लिंबू लावून ठेवलेलं, मीठ लावून ठेवलेलं, त्याच्यामध्ये ते मसाल्याचं तेल ओतून दिलं आणि कालवून अशा पद्धतीने बरणीत भरलं. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीने लोणचं करा. आणि हळद ही आरोग्यासाठी चांगलीच असते आणि त्या लोणच्याचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.